करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. मंडळी असं म्हणतात की नवरा बायकोंचं नातं इतकं मुरलेलं असतं की त्यांना काहीच न बोलता एकमेकांच्या गोष्टी समजतात. चला बघूया त्यांच्यातली इशाऱ्याची भाषा इथे किती हशा पिकवते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. अहो आवरा आवरा ना जरा, काय करताय? काय तू तुझं काय तू बापरे हे काय पार्टीला जायचंय की काय? अहो बेबीचा फोन आला होता. मग भाऊजी आणि बेबी येत आहेत. बास करा, उठा, चला फ्रेश व्हा. आता योगा करतोय अजून किती फ्रेश होऊ. तोंड बघा तुमचं, तोंड धुवून घ्या. चला ते कधी अरे भाऊजी पण येत आहेत. एक मिनिट भाऊजी येत आहेत. मग तुम्ही काय करत होता? जा तोंड धुवा. अरे अरे भाऊजी पण येत आहेत. हा मग जरा शर्ट तरी घाला. हा वा 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 साडू येतात चांगली गोष्ट आहे, पण मग साडू येतात म्हणून मी कशाला शर्ट घालू? त्यापेक्षा त्यांना त्यांची नजर चांगली ठेवायला सांग. तुम्ही आणि तुमचे विनोद. उठा आता, उठा. आवरा, चला ते कधी येतील. चला पटकन आवरा. जा, तुमचे विनोद संपतच नाही. ऐक ना नमा, ऐक ना, चला ऐक ना. ना नमा, ऐक ना, मला नाही यायचं ग तुझ्या त्या बहिणीकडे. असं काय करता? ऐक ना, मला नाही आवडत तिच्याकडे. तुला माहितीये ना, ती बहीण आणि तिचा नवरा कोण जास्त बेंडो काही कळत नाही ग. असू दे ना. तो तिचा नवरा सतत विनोद करत असतो, अत्यंत टुकार दर्जाचे विनोद करतो, आणि समोर हार टाळी द्या. मी काय द्यायची टाळी मला सांग बघू. नको करू ना असं. ऐका ना, आता आपण एवढं जवळ आलो आणि ताईकडे आलो नाही तर तिला वाईट वाटेल ना हो. नाही, ताईचं. 2 मिनिटासाठी. आणि आत्ताच लंडनवर ना आली आहे ना होती. लंडनचा पेठा पण आणलाय तिने आपल्यासाठी. मुळात भारतातून पेठा तिकडे घेऊन जातात. तिकडे गेल्यावर तो जुना होतो, तो नवीन म्हणून स्वीकारतात, आणि तोच उरलाय म्हणून ती घेऊन आली आहे. त्याचं कसं लंडनचा पेठा म्हणून आपण स्वीकार करतो सांग बघू मला. असं नका ना बोलू. नको ना बिना. मला जाम- लंडनचे फोटो पण बघायचे ना. बघितले ना नमा, नाही. अगं 3दा बघितले आपण. नाही. 3दा बघितले आपण फोटो. त्यावर त्यांनी विनोद सुद्धा केला होता. भाऊजी थेम्स नदीच्या काठी थेंबस थेंबस तळे साचे, असं आम्ही म्हणालो. या का टाळी द्यायची ह्याच्यावर मी मला सांग बघू. मला नाही आवडत तो माणूस, मला नाही आवडत, बाकी काही नाही. प्लीज खरंच सांगतो मी तुला. ऐका ना, 2 मिनिटासाठी जाऊया. फक्त 2 मग हे मिनिट. दरवेळेला तू असं करतेस. नाही करणार मी आता. फक्त 2 मिनिटासाठी जाऊया आणि लगेच 2 मिनिटात निघूया. फक्त ऐका ना. मग माणसं चांगली आहेत ती, माझं त्यांच्या विरुद्ध काही नाही, पण तू ना नाही आवडत असू मला दे विनोद. असू दे ना. 2 मिनिटं फक्त. पण 2 ऐका, फटकळपणे नाही वागणार, प्रॉमिस. मी नाही वागणार छान वागा फटकळपणे. त्यांच्या. हा, आणि तू सुद्धा नाही. बघ, एखादा विनोद त्यांनी केलेला तुला नाही कळला ना, म्हणजे जगात कोणालाही कळणार नाही, हे समजून जा. ठीक आहे, हा. ओके. त्यानंतर मुद्दा म्हणून म्हणजे भाऊजी म्हणजे नको विचारूस ना. मग ते 4 वेळा तो विनोद एक्सप्लेन करणार आणि 10 वेळा तू नको ना मला हे. नाही करणार, नाही ठीक करणार. आहे. तुम्ही सांगता मी लक्षात ठेवीन. आणि काय हे बघ, आपण एक लक्षात घे, आपण लगेच निघायचं. आणि हे बघ, गेल्या हा. तिकडे ना मला चला सांगायची वेळ आणू नकोस, हा, कळलं? तुझी चालेल. ती बहीण आहे ना, ती लगेच उभी राहते आणि मला म्हणते, भाऊजी तुम्ही नेहमी असंच करता, मला माझ्या बेबी पासून तोडता बिडतो. मी कधी वागलोय असं तुमच्याबद्दल? नाही नाही वागलेत. ते बहिणीचा शब्द माझ्या कानावर नाही नाही आले. नाही होणार असं काहीच. एक काम करूया आपण. हे बघ, आपण गेलो हा. की 1-2 मिनिटात चमत्कार वगैरे झाले, नमस्कार चमत्कार झाले हा. की मी तुला खून करेन. हा, हा. हे बघ, हे अशी खून करेन. हे आलं की लगेच बाहेर. चालेल. ओके? ठीक आहे, ठीक आहे. लक्षात ठेव. चला. मला इतकं छान वाटतंय ताईला भेटणार आहे आपण इतक्या दिवसांनी. नुसत्या भावनांवर दरवाजा उघडणार आहे का? वेळ दाबना ती. आली वाटतं नाही आवडत रे मला. खरं आहे, त्यांच्या घरात शिरणार बेल पण आवडत नाही, आणि तो माणूस ना दिसला की मला हे. हा आला. भाऊजी नमस्कार. अलभ्यला नमस्कार. ये बेबी ये. बस साडू या साडू हो. साडू या बेबी. बस. अगं ऐकलंस का कोण आलंय बघ. बसा. नाही, नाही, तुम्ही बसा, साडू please. नाही अहो, नाही, असं तुम्ही नाही. बसा. अहो, साडू, ऐका माझं. साडू, अहो, तुम्ही तुम्ही बसा. काय करताय तुम्ही? बसा. वा साडू काय छान वाटलं तुम्ही आलात तर. वा किती दिवसांनी आलात बेबी. 9-10 महिने झाले तुम्ही येऊन गेलाय, त्याच्यानंतर आलाच नाहीत. कसं चाललंय सगळं? छान. चाललंय साडू. वा छान. बरं वाटतं तुम्हाला बघितलं की. काम कसं सुरू? काम ऑफिस छान सुरू आहे ना? ऑफिस हा छान हा. आहे, छान चालू आहे, मजेत चालू. हे लेख वाचला त्या दिवशी फेसबुकवर? वाचला? आवडला? म्हणजे
ऑफिसात सगळ्यांना सांगितलं चौगुले साडू आहेत माझे. सगळे मला म्हणाले चौगुले तुमचे साडू, तुमची अक्कल काढू. भाऊजी भारी विनोद करता तुम्ही, मज्जा येते. भारी विनोद. हो. साडू कपाळात लाडू. भाऊजी भाऊजी मला कळला हा विनोद. हे लाडू ना मला कळला. तिकडे बस. बेबी बास बास नाही रडायचं. कशी आहेस? कशी दिसतीये? छान वाटते की नाही लंडन रिटर्न? वाटतेस ताई. खरं तर ना मला पण खूप इच्छा आहे ग लंडनला जायची. जाशील ग. असलं ग काय, ह्यांच्या कॉन्फरन्स इथेच असतात. नायगाव, नाला सोपारा, काजू पाडा, नाही तर फार फार तर दहीसर घराच्या बाजू. नाही पुढच्या वर्षी युकेला आहे एक. हो अय्यो हो. हो. वा 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 वा. आम्ही साडू जाणार. तुम्ही गेलं पाहिजे युकेला. तिथल्या लोकांना हे कळलं पाहिजे शेक्सपियर भारतात जन्माला आला असता तर कसा दिसला असता. म्हणजे मला नाही कळला. म्हणजे साडू लिहितात ना, हा. शेक्सपियर पण लिहायचं ना. हा. भारतातला कसं भाऊजी आता कळला मला. मला आधीच कळला होता. सुरू केला तेव्हा कळला होता. साडू फळ्याचा खडू खिशातून काढू. हा पण कळला मला. मी ओके इकडून मला ते काय असं करून डोकं जरा गरगरायला लागलं ते. असू दे बस इथे. अरे बॉस आता किती पुरे नाही. बॉस आता जोक वगैरे पुरे झाले आता. भूक लागली असेल त्यांना. साडू जेवण वाढू. ए ताई, ए भारी ग. ए तुम्ही दोघं मस्त जगता रे. मला मज्जा येते. बेबी बेबी असंच राहायचं असतं. आनंदी एकदम हसत एकदम असं हसत राहायचं. छान आहे. माझी जेवण वाढते पटकन. नाही ऐका ईशा ऐक जेवण नकोय. नमा काय नमा कोण आलंय? नमा घडी आहे दरवाजाला. गप्प अगं, बस. नाही. काय बोलताय? ए ताई फोटो दाखव ना. नाही फोटो नको. मी बघितले बघितले त्यावेळेला 3 वेळा बघितले. अच्छा आधी काय बघितलेत फोटो बघितलेत. बुक वर 2 फोटो टाकलेत ते 3 वेळा बघून काय होणार आहे. साडू पाण्याचा गडू. भाऊजी भारी सुचतं तुम्हाला. मला हा पण कळला. गावात येऊन टाळीबिळ देतात बघितलं बॉन्डिंग त्यांचं. छान आहे. नाही, तू साडू, तुम्ही एक काम करा. तुम्ही ना आता फोटो इथे बघून जा. काय नवीन टीव्ही घेतलाय होय 75 इंची आहे. बघ. स्वस्त मिळाला सेल मध्ये. त्याच्यावर मस्त दिसतात फोटो. ईशा कनेक्ट कर ना ते. हो मी Connect कर शिकली ना. मला येतो. फोनवरनं दाखव. ईशा साडू ईशाला म्हटलं तुझ्या छोटी बेनला लंडनचं बिग बेन दाखव. छोटी बेन बिग बेन. कळलं ना तुला? आई ग भाऊजी ना. बॉन्डिंग म्हणजे भयानक आहे एकदम. तू लक्ष नको देऊ यांच्याकडे. हे दोघं भेटले ना की नुसते पिजे आयुष्य निघून जाईल यांचं पिजे. माझं नाही त्यांचं निघत. माझं नाही. नमा ए नमा भाऊजी न उशी कशाला घेता मग रात्री? उशीच नाही. तू लंडनचे फोटो नाही बघितले सगळे अजून. हा. इकडे ना बेबी सगळं वेगळं आहे. हा. म्हणजे आपल्यासारखं नाहीये. नाही. ऊन वगैरे सगळं की नाही हो? ऊन पण वेगळं आहे. तिकडचा पाऊस वेगळा आहे. तिकडे ना म्हणजे गरमच होत नाही. कायम थंड. 12 महिने थंडच थंड. साधं थंड नाही हं. थंडगार. खूप थंड. म्हणजे एखाद्या माणसाला सर्दी झाली असेल ना नाकात काडी टाकून बाहेर काढायची कुल्फी तयार. हे नाही आवडलं मला.
झालं का? झालं वाटतं. हे बघ, झालं. हे बघ आलं हो. हा बघ भाऊजी, झालं. भाऊजी बघा ना, आम्ही सकाळी एअरपोर्टला जायला निघालो ना, तेव्हा अंधेरी स्टेशनचा, मेट्रो स्टेशनचा फोटो बघा. या मेट्रो स्टेशन अंधेरीचं. थांब, अजून खूप वेळ आहे. मेट्रो स्टेशन कशाला दाखवता? लंडनचे दाखवा ना. येणार ना भाऊजी? हे नका, हे- सिरीज आहे ती अशी इकडची, प्रवास आहे तो. हे बघ काय होतंय तुम्हाला हो? काय 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 झालंय काय मामीला मगापासनं? काय होतंय नाही काही अडू? नाही, just okay, हा? मगापासून असं करते लचकली आहे का मान नाही नाही मला सांगा होत असेल काही तर मला नाही, खरंच नाही. 2 प्रेशर पॉइंट माहितीत मला नाही, नाही. साडू मान मोडू काय नाही भाऊजी, अहो यांचं काय, अहो 2-2 उषा घेतात, 2-2 उषा. मान लचकणार नाही तर काय होणार आहे? मान 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 ईशा ईशा आल्यापासून गप्पा मारत बसलोय पण चहा पाण्याचं बघ त्यांचं कसं करतायत ती बेबी भेटली ना की माझं लक्षच लागत नाही ए दुसरीकडे. जा आता बस जा पटकन जा आई आल्याचा आल्याचा. आल्याचा तुला आवडतो तसा. नको होता चहा. आल्याचा सोडा ए ईशा ईशा, हातचा चहा बनव मी मारला बाबा. मी हे आणतो बाकरवडी आणतो हा. लंडन वरून आणली खास तिथली स्पेशालिटी अय्या आपली पुण्याची असते ना सेम तशी चव आहे वा. हा, मी आणतो घेऊन आलो पापड्या पण आहेत थांबा तोपर्यंत आम्ही फोटो बघतो. बघा, बघा. ए फोटो बघतो. अक्कल आहे तुला? अक्कल आहे तुला? का? इथलीच भाकरवडी ते तिथे नेतात, तिकडून तिकडे आणतात. त्याच्यात काय नवल आहे? असू दे तरी तुला लंडन मगाच पासून आपलं ठरलंय ना ग. काय? मी खून करणार ठरलं ना आपलं. तू बघतच नाहीयेस माझ्याकडे. काय ठरलं? अगं मी खून केली ना मगात बसून. हे कशाला कर? हे नव्हतं हे काय ठरलं. देवानंदची मिमिक्री करत होतो मी. हे काय करत होतो? हे ठरलं ना आपलं. अगं मी मगाशी सांगितलं असं करणार आणि मग आपण बाहेर जायचं. ही खून नव्हती. नाही तुम्ही बोललात असं आता केलं. थांब जरा, आता थांब जरा, ती येतील. मी खोकणार आहे, लक्षात आलं? खोकतो हा. हा, खोकल्यावर लगेच निघायचं, कळलं तुला? हा, आलं आता? बेबी काय आणलंयस? लंडनहून तुझ्यासाठी सरप्राईज. अय्या मला सेम हवं होतं असं. हो खरंच? हे ना -15 डिग्री मध्ये पण चालतं. -15. हे छान आहे. कुठल्या दुकानातून आणलंय? अगं तिथे ना एक हाय सरदारजी आहे. हा, तिथे असतात. तिथे त्यांचं दुकान आहे. तो म्हटलं इंडियन आहे ना, आपण दुसऱ्यांना कशाला फायदा करून द्या, हा, बरोबर म्हणून आहे. त्याच्याकडनं घेतलं. हा, छान आहे. पाणी प्या ना हो जरासं. पाणी देते का ग? पाणी दे हो. खोकला लागलाय. द्या हो जरा पाणी द्या. हो का? हो त्याला खोकला लागलाय त्यांना. फारच खवखवतोय घसा काय नाही, अबर चबर खातात ना. अगं अबर चबर तेलकट तुपकट खातात, कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक पितात ग फ्रीज मधलं. मग काय होणार? असंच होणार ना. काय भाऊजी? पाणी, थोडं पाणी. साडू साडू बरं वाटतंय जरा जास्तच त्रास होतोय नाही थांबा माझ्याकडे रामबाण उपाय आहे एक. थांबा काय आहे काय भाऊजी? हो? नाही थांबा 1 मिनिट ना असं करता मग. थांबा. आता तुमचा खोकला पळतो हे घ्या हा काय? हे वाचा मोठ्याने वाचा सुंठी. हा झालं हे काय? सुंठी वाचून खोकला गेला काय करायचं? भाऊजी बाम आहे का? थोडं बाम आहे. हो तू शर्ट काढ, मी बाम आणते. अगं, आपल्याला जायचंय ना इथून. ठरलंयत ना खुणा आपल्या, म्हणून खोकतोय मी. विसरले मी, सॉरी. म्हणजे अरे देवा. नाटकं नकोत, परत नाटकं नकोत ही. नाही तरी मी म्हंटलच, आल्यापासून भाऊजी म्हणत कसं नाहीये चला निघूया. माझ्या बेबीला तिच्या बहिणीशी जरा गप्पा नाही मारू देत भाऊजी. बेबीला आपल्यापासून तोडायला निघाले ते. गेल्यावर बेबीलाच तोडणार आहे मी. बेबीची लायकीच ती आहे. जीव गेला माझ्याकडे. चल ग ये, चल चल तू घरी तोड. ओके अच्छा. हे बघा मी आहे ना, मी फालतू माणूस आहे, कळलं? पुढच्या वेळेला मी दारात आलो की लात मारून हाकलायचं मला. भाऊजी असं ना- हे टाकल्या चल निघ म्हणायचं, मला फरक पडत. साडू चल घे. चल तिकडे चल. चल का चल सांगतो ना.
बेबी बेबी असं नका ना करू प्लीज बेबी बेबी नको ना बेबी 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 नको ना जाऊ बेबी हिला काही दे. चल नमा चल चप्पल घाल तेवढ्यासाठी परत येशील बेबी चल का चल चपला नका ना घालू बेबी कलाय तुला मान तुटली माझी खोकून खोकून गळा गेला खुना कळत नाही तुला ठरल्या होतं ना आपल्या काय ठरलं अरे होतं मी म्हणालो ना तुला खोकेन म्हणून मी नाही तुम्ही हे ठरवलं होतं ना माने मानेचं आधी होतं दुसऱ्या वेळेला खोकल्याचं होतं तू आता घरी चल तुझ्या खुणा सगळ्या बाहेर काढतो बा. ऐका ना काय झालं मी ना ताईशी गप्पा मारण्याच्या नादात एक तर ताई खूप दिवसांनी भेटली ना म्हणून मी विसरून गेले. ऐका माझं आपण आता सोपं करूया हे सगळं सोडा. आता मी सांगते म्हणजे माझं चांगलं लक्षात राहील. मी सांगते तुम्हाला काय करायचं. मी तुम्हाला ना अशी खून करेन अशी करेन तुम्ही फक्त एवढं करायचं मग आपण निघूया ठीक आहे मग तर झालं. ऐका ना ऑलरेडी आपण बाहेर आलेलो आहोत हा. पुन्हा आज जायचं एका खुण्यासाठी मग मी आणि मग पण कशाला एवढा पाहिजे तिला वाईट घरी. वाईट वाईट खड्डा अहो, टाकू. भाकरवडी लंडनची भाकरवडी साडू तरी- घरापर्यंत सोडू साडू वा 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 साडू साडू हसून हसून आला आम्हाला खूप रडू काय ते जोक्स कहर केलात खूप मजा आली खूप मजा आली ऋत्विकची बहीण आहे मी बघा हसर असे काय म्हणतात प्रसादा तुला ना एक दिवशी सुंठीच दिली पाहिजे प्राजक्त. छान छान लिहिलं होतं आणि कॅरेक्टरायझेशन फार इंटरेस्टिंग होतं. म्हणजे समय ज्या पद्धतीने तू बघत होतास पीपीकडे खुर्चीत बसल्यानंतर इतके खतरनाक लुक्स होते आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारे तू टाळ्याही त्याला देत होतास ते पण फार रंजक होतं. पीपी जेवढं इरिटेटिंग वाटायला हवं कॅरेक्टर तेवढं तू नक्कीच केलंस. मजा आली. छान विषय होता छान सादरीकरण. कमाल. निर्मितीताई खूप छान कॅरेक्टरायझेशन खूपच छान. मला वाटतं समीर नम्रताला तुझ्या खुणा करत होतास त्या नाही कळल्या पण तुम्हा चौघांनाही मी जी खूण करेल ती कळेल ना. असं